नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या चॅनलमार्फत 28 जून रोजी होणारी TET परीक्षेसाठी आपण काही फास्टॅग टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तर ही जी टेस्ट सिरीज आहे हे पूर्ण आपण सिलेबसवर आधारित घेतलेली आहे. काही मागचे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषणसुद्धा केलेलं आहे. तर आजचा आपण घेणार आहोत इंग्रजी या विषयावरती TET टेस्ट घेणार आहोत आपण. तर आपण वेळ न वाया घालवता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत त्याची. बघा, इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिसतच आहे बघा स्क्रीनवरती. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन हे तुम्ही वाचलंच असेल बघा. ठीक आहे. तर इथं बघा वाक्य काय दिलं आपल्याला, अ मेडिसिन टू काउंटरॅक्ट पॉयझन. पॉयझन म्हणजेच काय, विष. अ मेडिसिन टू काउंटरॅक्ट पॉयझन. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला वन वर्ड द्यायचं होतं. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं अँटीडोट. काय येतं उत्तर याचं, अँटीडोट. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे की चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट. पुन्हा वन वर्ड आहे. वन वर्ड काय दिलं बघा, वन हू इज न्यू टू अ प्रोफेशन. जो समजा नवीन व्यवसायामध्ये आलेला आहे. ठीक आहे, नवीन व्यवसाय चालू केला आहे, नवीन आहे तो. तर यासाठी वन वर्ड द्यायचं आपल्याला. बघा सिनियर, बघा ऑप्शन आपण कटसुद्धा कसं करू शकतो. जो नवीन आहे तो सिनियर तर असणार नाही, त्याच्यानंतर तो एक्सपर्टसुद्धा असणार नाही, प्रोफेशनलसुद्धा असणार नाही ना, नवीन आहे ना तो. तर याचं उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 4 नो वाईस. नो वाईस म्हणजेच काय, नवशिक्या, नवीन आलेला त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. पुन्हा आर्टिकलचा यूज करायचं आपल्याला याच्यामध्ये, राईट. वाक्य काय दिलं पहा, सिन्स इट्स अ लवली वेदर लेट अस ऑल गो आउट फॉर डिनर. आता इथं आपल्याला आर्टिकलचा यूज करायचा आहे. आता बघा, आर्टिकलचा आपण डिनरच्या अगोदर यूज करायचा आपल्याला, ध्यानात ठेवा. हे डिनर जे नाव आहे ना, त्याच्या अगोदर आर्टिकलचा यूज केव्हा होतो माहिती आहे का, जेव्हा ते स्पेसिफिक डिनर असतं. ठीक आहे. कोणाच्या बड्डेचा असेल, कोणाच्या लग्नाचं असेल, काय तुम्ही सेलिब्रेट करत आहात, तर यासाठी तुम्ही ना यासाठी बघा स्पेसिफिक डिनर नाही येतं, तर येतं उत्तर येतं तुमचं नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. म्हणजे इथं आर्टिकलची आपल्याला गरज नाही आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. ही मस्ट ॲबस्टेन हेल्थ अल्कोहोल टू इम्प्रूव्ह हिज हेल्थ. इथं आपल्याला बघा चारही पर्याय जर दिसले ना, तुम्हाला ओळखेल की हे प्रिपोजिशनचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर इथं बघा ॲबस्टेन, बघा थोडं पुन्हा वाक्य थोडं करेक्ट केलं मी. इथं हेल्थ आलं होतं ना, तर ते कट केले. हां, तर वाक्य बघा, ही मस्ट ॲबस्टेन अल्कोहोल टू इम्प्रूव्ह हिज हेल्थ. आता इथं कोणतं प्रिपोजिशन यायला पाहिजे बघा, ॲबस्टेनसोबत ना हे काय ना सेट प्रिपोजिशन असतात काही. तर ॲबस्टेनसोबत जातं फ्रॉम. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. हां, सेट प्रिपोजिशन असतात या. ही मस्ट ॲबस्टेन फ्रॉम अल्कोहोल टू इम्प्रूव्ह हिज हेल्थ. ॲबस्टेन म्हणजे काय, आता ॲबस्टेनचा बघा इथं मी अर्थ दिलेला आहे. ठीक आहे, काहीतरी गोष्टी टाळणे, कशापासून तरी दूर राहणे. जसं इथं अल्कोहोल दिलं ना, म्हणजे दारूपासून दूर राहणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोहरंट. ठीक आहे. वाक्य दिले त्याच्यामध्ये ना अंडरलाईन वर्ड्स आहेत, तर त्या अंडरलाईन वर्ड्सला आपल्याला रिप्लेस करायचं आहे आणि वाक्य आपल्याला करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. पहिलं वाक्य पाहू आपण. रिमेंबर टू प्रिपेअर द प्रोजेक्ट डेलिजंटली अँड कॉशन. बघा इथे डेलिजंटली हे अंडरलाईन वर्ड आहे, समजा मी याला हायलाईट केले, कलरफुल केले, याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. खाली 4 पर्याय दिले त्याच्यासाठी. तर योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. डेलिजंटली अँड कॉशियसली कसं काय येतं बघा, ही इथं बघा रिमेंबर टू प्रिपेअर द प्रोजेक्ट डेलिजंटली अँड कॉशियस. इथं आपल्याला ना ॲडवर्ब द्यायचे असतात. काय द्यायचे असतात, ॲडवर्ब. ठीक आहे, क्रियाविशेषण. तर पर्याय क्रमांक 4 याच्यासाठी योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच. वाक्य तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं आहे, तर त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्य काय दिलं पाहून घ्या आता. द चेअरपर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट. द चेअरपर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट. ठीक आहे. वाक्य आहे तुमचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आणि वाक्य पण कसं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये येईल तुमचं उत्तर. बरोबर. बघा इथं एक्सक्लेम आले बघा, हे तुमचं जास्तीत जास्त कशामध्ये येतं, एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये येतं. तर याचं डायरेक्ट स्पीच काय होतं आपण पाहू आता. मी डायरेक्ट उत्तर सांगतो बघा, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. द चेअरपर्सन सेड हाऊ इंटेलिजंट आय ॲम. हाऊ इंटेलिजंट आय ॲम. बघा इथं ॲम दिलं ना, तर ह्याचं तुम्ही वॉजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागते. बरोबर. सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पासमध्ये जाईल. त्याच्यानंतर इथं एक्सक्लामेटरी मार्क आलं बघा. ठीक आहे, राईट. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य उत्तर राहील तुमचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड, ज्या शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे असा शब्द तुम्हाला सांगायचा आहे.
उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील एक्झॉर्बिटंट. एक्झॉर्बिटंट. ठीक आहे. बाकीचे उत्तर मी दिलेत बघा. बाकीचे शब्दांचे अर्थ काय तर बाजूला पाहू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे की फाइंड द एरर इन द सेंटेन्स. एरर चूक शोधायची आपल्याला. वाक्य काय दिलं बघा इथं आपल्याला, दे डज विश एनीबडी हार्म. ठीक आहे. उत्तर बघा एकदम इझी आहे. दे डज. अरे दे सोबत डज कधीच जात नाही, डू जातं. राईट, दे डू. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. पुन्हा आर्टिकल आपल्याला यूज करायचं इथं. वाक्य काय दिलं पाहून घ्या. विजडम इज नॉट अ व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस. ठीक आहे. तर इथं वाक्यामध्ये आर्टिकल कोणतं येतं माहीत आहे का. इथं आर्टिकल येत नाही वाक्यामध्ये. राईट, पर्याय क्रमांक 3 नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. वाक्य दिले, फिल इन द ब्लँक आहे. दे द ग्राउंड टू प्लांट द सॅपलिंग्स. प्लांट म्हणजे रोवणे. ठीक आहे, लावणे काहीतरी. त्याचे सॅपलिंग म्हणजेच काय, रोपटे, म्हणजे रोपटे लावणे. ठीक आहे. आता इथं आपल्याला वाक्यामध्ये काय येतं बघा, फिल इन द ब्लँक्स. हॅज डग येत नाही, हॅज डिग येत नाही, डग येते. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक उत्तर काय येईल त्याचं, 2. मग इथं काय येतं, दे डग द ग्राउंड टू प्लांट द सॅपलिंग्स. त्यांनी जमिनीला खोदलं कशासाठी, रोपटे लावण्यासाठी. पुढचा प्रश्न, डिग त्याचं V1 आहे. डिग त्याचं V1 आहे. पुढचा प्रश्न, रिप्लेस द अंडरलाईन प्रिपोजिशन विथ द करेक्ट वन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू मेक द सेंटेन्स कोरंट. पुन्हा बघा इथं काय म्हणले, अंडरलाईन प्रिपोजिशन म्हणजे मी त्याला हायलाईट केले, तर त्याला आपल्याला काय करायचं, रिप्लेस करायचं आणि त्याच्या जागी दुसरं घ्यायचं आहे. राईट, पहिलं वाक्य बघू आपण. यू कॅनॉट ट्रॅम्पल ऑफ माय ड्रीम्स, आय एम मेड ऑफ स्टर्न स्टफ. राईट. आता इथं आपल्याला अंडरलाईन केलेलं कोणतं आहे, ऑफ आहे. राईट. तर याचं उत्तर काय येतं बघा, ह्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे दुसऱ्या प्रिपोजिशनसोबत. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ऑन. राईट, पर्याय क्रमांक 2. यू कॅन नॉट ट्रॅम्पल ऑन माय ड्रीम्स, आय मेड ऑफ स्टर्नर स्टिफ. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. हां बघा इथं अ कलेक्शन ऑफ शिप, वन वर्ड द्यायचे. ठीक आहे. काय म्हणतो याला आपण, कलेक्टिव्ह नाउन्स, समूहदर्शक नाम. राईट. इथं काय शिपचं काय असतं, फ्लॉक असतो. काय असतो, फ्लॉक. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. त्याच्यानंतर चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. बघा वाक्य दिलं इथं तुम्हाला, दिस इज सर्टनली नॉट टाईम टू बाय कर ओवर लॉस्ट नेकलेस. बघा इथं उत्तर काय येतं, आर्टिकल यूज करायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे द. दिस इज सर्टेनली नॉट द टाईम टू बाय कर ओवर अ लॉस्ट नेकलेस. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रेज. ठीक आहे. ब्लॅक शिपचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. राईट. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप. ठीक आहे. अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप. पुढचा प्रश्न पाहू आपण. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम ॲक्टिव्ह वॉइस टू द पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्य दिले आपल्याला, त्याला आपल्याला करायचं आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये. वाक्य काय दिलं पाहू आपण, ही विल बी ऑब्लिज टू वर्क हार्डर. ठीक आहे. तर याचं आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर राहिलेलं योग्य. द सर्कमस्टन्सेस विल ऑब्लिज हिम टू वर्क टुगेदर. 1 मिनिट, हे जे वाक्य आहे ना इथं थोडं आपल्याला करेक्शन करावं लागेल. राईट. हे वाक्य ऑलरेडी तुमचं ना पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे, ह्याला आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये द्यायचं आहे. राईट. बघा ना इथं विल बी आले आणि इथं V3 आले. ठीक आहे. तर V3 आलं असल्यामुळे आपल्याला इकडं त्याचं ॲक्टिव्ह वॉइस आपल्याला घ्यावं लागेल बघा. तर ॲक्टिव्ह वॉइसचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2. राईट. द सर्कमस्टन्सेस विल ऑब्लिज हिम टू वर्क हार्डर. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा प्रिपोजिशनचा यूज आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा इथं काय म्हणलं, आय रिसाइड अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. क्राउडेड म्हणजे काय, खूप गोंधळ असलेला. ठीक आहे, गर्दा वगैरे, जास्त पब्लिक आहे. त्याच्यानंतर याचं उत्तर काय येतं बघा इथं आपल्याला प्रिपोजिशन यूज करायचं आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 ॲट. आय रिसाइड ॲट. काय येतं उत्तर ह्याचं, आय रिसाइड ॲट अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. आय रिसाइडेड ॲट. पुढचा प्रश्न,
चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा फिल इन द ब्लँक प्रिपोजिशन बऱ्याच वेळेस विचारतात, ध्यानात ठेवा. आफ्टर अ लॉंग ड्राऊन लिगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन हीज हाऊस. ठीक आहे, खूप सारे म्हणजे कायदेशीर बाबी वगैरे करून तो जो माणूस आहे त्याला त्याच्या घराचं पोझेशन भेटलेलं आहे. पण इथं प्रिपोजिशन कसं यूज करायचं हे महत्त्वाचं आहे. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 ऑफ. काय इथं गॉट पोझेशन ऑफ हिज हाऊस. पुढचा प्रश्न. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. सिमिलर मिनिंगवाला शब्द द्यायचा आहे. इथं एक अंडरलाईन शब्द आहे बघा, हायलाईट केलं मी त्याला, अबेटेड. राईट. द रेन्स अबेटेड आफ्टर द क्लाउड्स क्लिअर्ड. राईट. आता इथं आपल्याला सिमिलर वर्ड्स द्यायचे बघा. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर राहिलेला सबसायडेड. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस टू द पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे. आता हे बरोबर आहे, ॲक्टिव्ह वॉइसचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे, कारण की वाक्य बघा, दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. राईट. दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. ह्याच्यामध्ये तुमचं बघा पॅसिव्ह वाक्याची सुरुवात नेहमी ऑब्जेक्टनं होत असते. याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे तुमचं स्टुडंट्स. राईट. आता ह्याचं उत्तर काय येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर राहते याचं. ठीक आहे. स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम. देचं झालं, देचं देममध्ये कन्वर्ट झालं. स्टुडंट ऑब्जेक्ट आहे समोर घेतला आपण. हे जे टीच आहे त्याचं V3 काय तर टॉट येतं. राईट. चला पुढचा प्रश्न. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड गिवन बिलो. अपोजिट वर्ड द्यायचा आपल्याला. वाक्य मी शब्द दिले बघा, शब्द काय दिले, इनफिबल. याचं तुम्हाला अपोजिट वर्ड द्यायचं आहे. इथं मी त्याचा अर्थ द्यायला पाहून घ्या. तर याचं अपोजिट वर्ड इथं बघा पर्याय क्रमांक 4 स्ट्रेन देणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ॲट 70 इट इज बेटर टू रिमेन ॲक्टिव्ह दॅन टू बी आयडल. बघा. ठीक आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन जे पार्ट केलं इथं हायलाईट केले बघा, तर याला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे खालच्या ऑप्शन्समधून. ठीक आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 काय बघा, बेटर टू विअर आउट दॅन टू रस्ट आउट. ठीक आहे. हे आपल्याला प्रोवर्ब द्यायची होती, आपण 2 नंबरची प्रोवर्ब याच्यामध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. वाक्याचं आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते पण मेन टेन्स. ठीक आहे. मेन टेन्स काय दिलं बघा, आय विल प्रिपेअर माय नोट्स इन ॲडव्हान्स. याचा आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स करायचं आहे. फ्युचर परफेक्ट मला की झालं ना, विल आणि हॅव तर येणारच आहे. राईट. बघा इथं खालचं कोणतं विल हॅवचा शब्द आहे का. राईट. हां. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. ठीक आहे. ॲज इट इज अ लॉंग मीटिंग आय विल हॅव प्रिपेअर्ड माय नोट्स इन ॲडव्हान्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. द गर्ल विजिटेड हर ग्रँडमदर टू चिअर अप हर. चलो इथं शब्द द्यायचेत आपल्याला. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 फ्रिक्वेंटली. द गर्ल फ्रिक्वेंटली विजिटेड. राईट. ॲडवर्ब येतं, फ्रिक्वेंटली विजिटेड हर ग्रँडमदर टू चिअर अप. राईट. पुढचा प्रश्न. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ज चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. चला वाक्य काय दिलं बघू इथं, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग्स. जो नेहमी ना म्हणजे पॉझिटिव्ह विचार करतो, सकारात्मक विचार करतो कोणत्याही गोष्टीबद्दल. तर याचा आपल्याला वन वर्ड द्यायचं आहे. उत्तर इथं बघा ऑप्टिमिस्ट येतं. काय येतं, ऑप्टिमिस्ट. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे ऑप्टिमिस्ट, जो नेहमी सकारात्मक विचार करतो. पेसिमिस्ट म्हणजेच काय, त्याचं नकारार्थी. पेसिमिस्ट म्हणजेच काय, नकारार्थी. हां. ठीक आहे. तर हे उत्तर येत नाही, पेसिमिस्ट येत नाही. पर्याय क्रमांक 3 ऑप्टिमिस्ट. त्याच्यानंतर अथेइस्ट म्हणजे काय रे, अथेइस्ट म्हणजेच काय. राईट. इथं बघा बाजूला मी सगळे अर्थ दिले, तुम्ही पाहू शकता. राईट. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन. याचा आपल्याला मिनिंग द्यायचं आहे, टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याला. यस. टू चेंज वन्स बिहेवियर इन अ पॉझिटिव्ह वे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. चला सिमिलर ऑप्शन्स द्यायचे आपल्याला याच्यामध्ये. ही ड्रो रेकलेसली अँड ऑलमोस्ट मेट विथ अन ॲक्सिडेंट. सिमिलर द्यायचं, रेकलेसलीचं सिमिलर द्यायचं. बाकी अर्थ मी दिले, तुम्ही पाहून घ्या. राईट. चला तर ह्याचं उत्तर काय तर माहिती आहे का, सिमिलरसाठी पर्याय क्रमांक 1 रॅशली. कसं पण गाडी चालवणे. ठीक आहे. निष्काळजीपणे.
पुढचा प्रश्न, फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द मॅनिफोल्ड. मॅनिफोल्डसाठी आपल्याला सिमिलर वर्ड द्यायचे, समानार्थी शब्द. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डायव्हर्स. काय येतं? पर्याय क्रमांक 3 डायव्हर्स. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. पुन्हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे इथं आपल्याला. उत्तर येतं बघा डायरेक्ट पर्याय क्रमांक 1 ग्रेव्हस. ठीक आहे, बाकीचे मी करेक्ट स्पेलिंग दिलेले आहेत, पाहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम द गिवन ऑप्शन्स रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोहरंट. कोहरंट म्हणजे काय माहिती आहे का? सुसंगत. ठीक आहे, बरोबर करणे त्याला. माय अंट बिहेव्ज ॲज इफ शी आर द क्वीन ऑफ ॲन एम्पायर. राईट, इफचे वाक्य आहेत हे, इफचे. राईट, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वेअर येतं. काय येतं? ॲज इफ शी वेअर द क्वीन ऑफ ॲन एम्पायर. पुढचा प्रश्न, हे लास्ट आहे. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. माय मॉम वॉज टू द कोर ऑन हिअरिंग द न्यूज. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पर्याय दिलेत बघा, शुक, शेकन, शेक्स किंवा शेक. आता जे काय उत्तर येईल बघा, इथं तुम्हाला टेन्स जर पक्का असेल तर तुमचं, तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. इथं वॉज दिले, वॉज नंतर तुम्ही काय शेकचं पहिलं रूप घेऊ शकणार, हे शेकचं 5वं रूप आहे. आता येणार ते हे दोघांपैकी एकच, जो पर्याय असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण घेतलेल्या आहेत फास्ट ट्रॅकचा इंग्लिशसाठी आपण घेतलेल्या टेस्ट सिरीज TETची, जे आपण नवीन सगळे प्रश्न ॲड केले आहेत ह्यामध्ये. ठीक आहे, जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.